माहिती का, इथं MBBS चालू आहे इथं नागपूरले. तर फायनल इयरला आहे. तर ते आता सुट्टी लागली तर आली. तर ते म्हणे काहीतरी आपण म्हणे सांगतो म्हणे मी माहिती, म्हणून तुम्हाला बोलावलं इथं. अरे झालं का, चालू झालं काय? नाही झालं, चालू होते आता. कधी चालले का, टाईमवर येत झाले का मारुती? एवढं झालं आहेच बेले का, किती वेळ लागतो तुला कपडे घालायला आणि काय घालायला? येत जा लवकर जरासा, काम असते सरपंच. ते बैल गिला बांधा नाही लागत का, पाणी लागत का, चारा गिरा टाका लागते ना द्यायले. हां कर मग बाई, चालू कर. सांग आता यायला माहिती कायची देते तर मी तुम्हाला आज डायबिटीजबद्दल माहिती देणार आहे. डायबिटीज हा एक क्रोनिक डिसीज आहे जो दीर्घकाळपर्यंत मनुष्याच्या शरीरात राहतो. क्रोनिकचा अर्थ असतो की तो आपल्या शरीरात दीर्घकाळ राहतो. डायबिटीज हा आजार सर्व वयातील लोकांना होऊ शकतो. डायबिटीजचे बरेचसे प्रकार आहेत जे तुम्हाला मी आता सांगणार आहे एक एक करून. डायबिटीज 2 हा पण एक प्रकार आहे जो मोस्ट कॉमन आहे, म्हणजे खूप सारख्या प्रमाणात हा आढळतो. तर तुम्हाला मी सांगताना सर्वच प्रकार सांगणार आहे, पण पहिल्यांदा तुम्हाला मी टाईप 2 डायबिटीज हा प्रकार सांगतो जो सर्वात कॉमन आहे. यामध्ये शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा तुमची पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाही, म्हणजे इन्सुलिन रेजिस्टंट बनतो, म्हणजे इन्सुलिन प्रतिरोधक. हे प्रामुख्याने प्रौढांना प्रभावित करतं. मुलांना देखील प्रभावित करू शकतो, पण हे मुलांमध्ये कमी प्रमाणात आढळते. पण आजकाल जे वातावरण आहे आणि आजकाल जे खानपान आहे यामुळे मुलांना पण हा आजार होऊ शकतो. सांगा बरं. लहान पोराले होते म्हणते बाबा आजकाल, काही सांगता येत नाही काय राहिलं काय येतं काय नाही बाबा. बाई मग ते इन्शुलिन म्हणजे काय असते, ते कुठं असते इन्शुलिन? इन्शुलिन एक हार्मोन असते जो आपल्या शरीरातील पॅनक्रियास तयार करते. आणि इन्शुलिन पॅनक्रियास तयार केल्यानंतर इन्शुलिन आपल्या शरीरामधल्या ग्लुकोजची जी लेवल आहे ना ते मेंटेन करण्याचं काम करते. म्हणजे आपले जे ग्लुकोज आहे ते आपल्याला एनर्जीमध्ये कन्वर्ट करून आपल्या शरीराला ऊर्जा देते. आणि दुसऱ्या प्रकारचा डायबिटीज आहे प्री डायबिटीज. यामध्ये काय होते की हा टाईप 2 डायबिटीजचा पूर्वीचा टप्पा आहे. म्हणजे हा डायबिटीज 2 होण्यापूर्वी हा प्री डायबिटीज असतो. बॉडीमध्ये ग्लुकोज पातळी नॉर्मलपेक्षा जास्त असते, परंतु डायबिटीज 2 डायग्नोसिस होईल इतकी नसते, त्यामुळे याला प्री डायबिटीज म्हणतात. हा बऱ्याच लोकांना असू शकते कारण की याचे सिम्पटम दिसत नाही. म्हणजे ज्याला प्री डायबिटीज आहे त्याला टाईप 2 डायबिटीज होण्याचे खूप सारे चान्सेस असते. त्यामुळे प्री डायबिटीज हा देखील एक नजरअंदाज न करण्याचा. आणि तिसरा आहे जो टाईप 1 आहे. हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे, म्हणजे स्वयंप्रतिकार रोग आहे, ज्यामध्ये तुमचे शरीर म्हणजे तुमची रोग प्रतिकारशक्ती काही कारणामुळे तुमच्या पॅनक्रियाच्या इन्सुलिन तयार करणाऱ्या सेल्सला नाश करतात. त्यामुळे हा कोणत्याही वयात होऊ शकतो. हा लहान मुलांना पण आढळतो, प्रौढ व्यक्तींना आढळतो किंवा वयोवृद्ध माणसांना पण हा रोग आढळतो. त्यामुळे हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे. बाई मग याचे लक्षणं काय आहे? काही असेल ना, आपल्याला कसा माहीत पडेल हा रोग किंवा आपल्याला झाला आहे म्हणून? हां काका, तेही सांगते मी, तुम्ही चांगला पॉईंट विचारला. तर लक्षणे तहान वाढणे आणि आपलं तोंड सुकल्यासारखं वाटणे, तोंड ड्राय होणे, वारंवार लघवी लागणे, थकवा जाणवणे, अंधुक दृष्टी होणे, ब्लड विजन होणे, वजन कमी होणे. पण वजन अशा प्रमाणात कमी होते की जे आपल्याला कळत नाही. कळत आपलं वजन कमी होतं, त्यामुळे आपल्याला समजत नाही की काय झालं आहे नेमकं. हात किंवा पाय सुन्न होणे, मुंग्या येणे, हे पण त्यामधलं एक लक्षण आहे. जखम किंवा काही जळलेलं किंवा काही काटा वगैरे काही रुतला, आपल्याला काही जखम झाली कशामुळे, तर ते हळूहळू बसणे, खूप हळूहळू बसणे, हे त्याचे काही लक्षणं आहे. आणि कधी वारंवार स्किन इन्फेक्शन पण उद्भवू शकते किंवा होऊ शकते, हे पण त्यामधलं एक लक्षण आहे. ते लोक म्हणते शुगर झाला गेले तहान लागते म्हणते, ते काऊन होते मग? ते कसं असते, जेव्हा आपली किडनी जास्तीची शुगर शरीरात ठेवू शकत नाही, तिला ते बाहेर म्हणजे ते प्रोसेस करू शकत नाही, ते शरीराला आपल्या कुठं देऊ शकत नाही, म्हणून तेव्हा ते जास्तीची शुगर असते ते आपल्या युरिनमधून बाहेर काढली जाते. जेव्हा ते युरिन शरीरामधून बाहेर काढले त्याबरोबर पाणी पण निघते, म्हणून आपल्याला वारंवार तहान आणि लघवी लागते.
आणि आपण कसं ते शरीरामधून फ्लुइड गेलं किंवा पाणी गेलं तर आपण वारंवार पाणी पितो. वारंवार पाणी पिल्यामुळे आपल्याला युरिनला जावं लागते किंवा लघवीला जावं लागते. हे त्यामागचं कारण आहे. मग शरीरावर अजून काही परिणाम होते का याची डायबिटीजची? तर हो, शरीरावर याचे पण काही परिणाम दिसलेले आहे रिसर्चमध्ये. जसं की डोळ्यामधील रेटिना डॅमेज होऊ शकतो, रक्तवाहिनीवर परिणाम होतो, जे की हार्ट अटॅकचं पण कारण असू शकतो, डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब होऊ शकते, किडनीचा प्रॉब्लेम असू शकते. मग हे चेक कसं करायचं आपण की आपल्याला काय आहे, काहीतरी असेल ना हे पाहासाठी? हो, तुम्हाला जर वाटलं की बा असं काही सिम्पटम दिसले तर तुम्ही लॅबमध्ये जाऊन HbA1c ही जी टेस्ट आहे हे करू शकता. यामध्ये तुम्हाला समजते की तुमचे शुगर लेवल किती आहे, ग्लुकोज लेवल किती आहे, नंतर तुम्हाला त्याच्यावर निदान करता येते.